नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं इंदुना अकॅडमी वरती स्वागत आहे। तर आजच्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत की लॅब सायंटिफिक ऑफिसर याचा अपडेटेड सिलेबस काय आहे, की त्याचबरोबर याची इलिजिबिलिटी काय आहे आणि एक्झाम पॅटर्न काय असणार। ओके, तर याआधी बघा आपल्या अकॅडमी मध्ये आपण नवीन बॅचेस सुरू केलेले आहेत आणि ऑफर मध्ये तुम्हाला फक्त 499 रुपयांमध्ये या टेक्निकल बॅचेस मिळणार आहेत। त्याचबरोबर बघा आपल्या अकॅडमी मध्ये टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल, टेक्निकल मध्ये तुमचा कोर्स सिलेबस जो सब्जेक्टच्या रिलेटेड असतो आणि नॉन टेक्निकल म्हणजे तुम्ही इंग्लिश, मराठी, जनरल नॉलेज आणि त्याचबरोबर मॅथ्स आणि रिझनिंग हा जो पार्ट आहे हा नॉन टेक्निकल पार्ट, या दोघांचे जरी बॅचेस तुम्हाला हवे असतील तर तुम्ही फक्त 999 रुपयांमध्ये या 6 महिन्याच्या व्हॅलिडिटीच्या बॅचेस परचेस करू शकता। यामध्ये सर्व बॅचेस आहेत जसं की लॅब सायंटिफिक ऑफिसर, लॅब टेक्निशियन, सॅनिटरी इन्स्पेक्टर, JNM स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, ओके, या बॅचेस मध्ये तुम्ही एनरोल करू शकता। इथे बघा आता जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे फॉर लॅब सायंटिफिक ऑफिसर, एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, लॅब सायंटिफिक ऑफिसर आणि लॅब टेक्निशियन या दोघांची सेम इलिजिबिलिटी आहे, ज्याच्यामध्ये तुमचं एकतर BSc झालेलं पाहिजे कशामध्ये, फॉरेन्सिक सायन्स, केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, जेनेटिक्स, बॉटनी, झूलॉजी या सब्जेक्ट मध्ये तुमचं BSc झालेलं पाहिजे, हे एक इम्पॉर्टंट आहे, फ्रॉम रेकग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन अँड डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, DMLT, ओके, BSc प्लस DMLT तुमच्याकडे असणं गरजेचं आहे लॅब सायंटिफिक ऑफिसर, लॅब टेक्निशियन साठी। जर याच्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे फक्त डिग्री ऑफ बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी और बॅचलर ऑफ सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी जरी असेल तरी तुम्ही या एक्झाम साठी इलिजिबल आहात। या दोघी इलिजिबिलिटी चालतात, पण फर्स्ट इलिजिबिलिटी मध्ये BSc प्लस DMLT झालेलंच पाहिजे तुम्ही। आणि BSc कशामध्ये झालेलं पाहिजे, फॉरेन्सिक सायन्स, केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, जेनेटिक्स, बॉटनी, झूलॉजी। तर हा क्रायटेरिया असणार आहे तुमच्या लॅब सायंटिफिक ऑफिसर साठी आणि लॅब टेक्निकल साठी। याच्यामध्ये बघा जो टेक्निकल पार्ट आणि नॉन टेक्निकल पार्ट, आता सिलेबसचं डिस्ट्रीब्युशन लॅब टेक्निशियन साठी जो काही डिस्ट्रीब्युशन आहे, नॉन टेक्निकल 60% असेल आणि नॉन टेक्निकल पार्ट 40%। पण जर लॅब सायंटिफिक एक्झामची देत असाल तुम्ही, लॅब सायंटिफिक ऑफिसर साठी एक्झाम देत असाल तर 80% वेटेज तुमच्या टेक्निकल पार्टला दिलं जातं आणि फक्त 20% वेटेज तुमच्या नॉन टेक्निकल पार्टला दिलं जातं। म्हणजे लॅब सायंटिफिक ऑफिसर साठी टेक्निकल पार्ट तुमचा खूप स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे। नॉन टेक्निकल पार्टचा सिलेबस बघा, याच्यामध्ये कोण इम्पॉर्टंट आहे, इंग्लिश, मराठी, जनरल नॉलेज आणि त्याचबरोबर मॅथ्स आणि रिझनिंग। इंग्लिश मध्ये काय आहे, ग्रामर, वोकॅब्युलरी, फिल इन द ब्लँक्स इन सेंटेन्सेस आणि सिंपल सेंटेन्स स्ट्रक्चर। ग्रामर मध्ये सिनोनिम, अँटोनिम जे सिंपल आहे, प्रोवर्ब किंवा त्याच्याबरोबर काय ऍडवर्ब्स, ऍडजेक्टिव्ह, कंजक्टिव्ह हे सगळे विचारले जातात ग्रामर मध्ये। वोकॅब्युलरी याच्यामध्ये इडियम, फ्रेजेस अँड देअर मीनिंग्स। फिल इन द ब्लँक्स इन सेंटेन्सेस, डॅश दिलेला असेल त्याच्यामध्ये तुम्हाला फाइंड आउट करायचे कोणता आर्टिकल आहे, ओके, अशा टाइपचे क्वेश्चन्स फिल इन द ब्लँक्स इन सेंटेन्सेस मध्ये विचारले जातात। सिंपल सेंटेन्स स्ट्रक्चर, ओके, करेक्शन, एरर डिटेक्शन अशा टाइपचे क्वेश्चन्स याच्यामध्ये विचारले जातात। इंग्लिश खूप सिंपल पार्ट आहे, सरळ सेवाची एक्झाम्स असल्यामुळे खूप डिफिकल्टी लेवल यांची नसते। जर तुम्ही एकदाच प्रॉपरली स्टडी केलेला असेल तर तुम्हाला याचा खूप पुरेपूर फायदा होईल। मराठीमध्ये बघा, मराठी व्याकरण ज्याच्यामध्ये समानार्थी, विरुद्धार्थी, त्याच्या वाक्यप्रचार, शब्दार्थ हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये विचारल्या जातात। प्रसिद्ध पुस्तके, लेखक किंवा त्याच अलंकार, म्हणी, वाक्यप्रचार हे विचारले जाते। योग्य जोड्या लावा, आणि जर एखादं पुस्तक त्या टाइम मध्ये किंवा करंट मध्ये, इश्यूज मध्ये जर पब्लिश झालेलं असेल, चर्चेत असेल तर अशावरती त्याचा लेखक सुद्धा विचारला जाऊ शकतो। त्यानंतर आहे जनरल नॉलेज। जनरल नॉलेज मध्ये इम्पॉर्टंट आहे तुमचं तुमचा एकतर जॉग्राफी, कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच पॉलिटी, त्याचबरोबर हिस्ट्री, जनरल सायन्स, स्पोर्ट्स कल्चर हा पार्ट आणि करंट अफेअर हे महाराष्ट्राचं प्लस इंडियाचं विचारलं जातं। त्याच्यानंतर RTI ऍक्ट ऑफ 2005, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ऍक्ट ऑफ 2015 विचारायचे। याच्याबरोबर कॉम्प्युटरचे नॉलेज आणि इमर्जिंग टेक्नॉलॉजी जर काय असतील तर ते तुम्हाला माहिती पाहिजे। ओके, हा पूर्ण पार्ट काय आहे, जनरल नॉलेजचा आहे। तर नॉन टेक्निकल मध्ये जो थर्ड इम्पॉर्टंट टॉपिक होता तो जनरल नॉलेजचा, आणि यानंतर मॅथ्स आणि रिझनिंगचा पार्ट।
मॅथ्स आणि रिझनिंग खूप सिम्पल लेवलचं येतं. याच्यामध्ये फक्त तुमची प्रॅक्टिस झालेली असायला पाहिजे. एकदा कन्सेप्ट समजली की त्यानंतर तुम्ही भरपूर प्रॅक्टिस करू शकता. ऍप्टिट्यूड टेस्ट, अर्थमॅटिक नॉलेज, न्यूमरिकल, अल्जेब्रा, जॉमेट्री, स्टॅटिस्टिक्स, याच्यामध्ये पर्सेंटेज, ऍव्हरेज किंवा रेशो इन प्रपोर्शन अशा टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात. जनरल सायन्स मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि एन्व्हायरमेंटल सायन्स विचारलं जाईल. आता जो इम्पॉर्टंट टेक्निकल पार्ट आहे तो एकदा बघा. याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट, आता हे तुम्हाला याच्यामध्ये सब टॉपिक्स इन्क्लूड केलेले नाहीत, पण याच्यामध्ये खूप सब टॉपिक्स आहेत ते तुम्हाला या बॅचेस मध्ये कव्हर केले जातील. याच्यामध्ये बघा, डिसीजेस ऑफ पॅरासिटॉलॉजिकल, बॅक्टेरियोलॉजिकल, हिमॅटोलॉजिकल, व्हायरोलॉजी ऑफ मलेरिया, फिलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, लेप्टो, झिका, स्वाइन फ्लू एक्सेट्रा अशा डिसीजेसचे व्हायरोलॉजी तुम्हाला स्टडी करायची. तर याची ज्यावेळेस तुम्ही व्हायरोलॉजी स्टडी करता तर याच्यामध्ये कोणकोणता पार्ट आहे एकदा समजून घ्या. याच्यामध्ये तुम्ही स्टडी करता एपिडेमियोलॉजी, प्रोफायलॅक्सिस, त्यानंतर त्याचे कॉझिटिव्ह एजंट, सिम्पटम्स, तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे त्याचं डायग्नोसिस, स्प्रेड ऑफ डिसीज, त्याचबरोबर तुम्ही स्टडी करता की त्याची लाईफ सायकल काय आहे, वेक्टर कोणता आहे, वेक्टरची लाईफ सायकल काय आहे, कोणकोणते वेक्टर्स आहेत. ओके, या सर्व गोष्टी तुम्ही या डिसीजेस मध्ये स्टडी करता. आता हिमॅटोलॉजी इज कम्प्लिटली रिलेटेड टू ब्लड त्याच्यामधल्या बायोकेमिकल टेस्ट. याच्यामध्ये तुमचे जे नॉर्मल सिरम लेवल्स असतील किंवा प्लाझ्मा लेवल्स, ओके, या सर्व गोष्टी, युरिन सॅम्पल्स, या सर्व गोष्टी कशामध्ये विचारल्या जातात, हिमॅटोलॉजी. बॅक्टेरियोलॉजी मध्ये तुम्ही कशाचं रिलेटेड काही प्रमाणामध्ये बॅक्टेरिया, व्हायरसेस याचा स्टडी करता. पॅरासिटॉलॉजिकल मध्ये कोणकोणते पॅरामीटर्स आहेत ज्याच्यावरती बॅक्टेरियाजला पॅरासाइट्स म्हणून क्लासिफाय केलं जातं, त्यांच्या प्रॉपर्टीज, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही याच्यामध्ये स्टडी करणार. इथे डिटेलमध्ये स्टडी करता ट्रीटमेंट रिलेटेड टू मलेरिया आणि फिलेरिया, कोणकोणत्या ट्रीटमेंट आहेत, ओके, त्यांच्याबरोबर वॅक्सिनेशन कोणत्या आहेत, वॅक्सिनेशन प्रोग्राम्स त्यांचे, आणि लॅबोरेटरी ऑपरेटिंग प्रोसिजर्स ऑफ ऑल वेक्टर बॉर्न डिसीजेस. याच्यामध्ये तुम्हाला शिकणं हे पण गरजेचं आहे की कोणत्या टाईपचे इक्विपमेंट्स आहेत, कोणते इन्स्ट्रुमेंट्स आहेत, अॅनाटॉमी, त्याच्या टिश्यूजच्या रिलेटेड हिस्टोपॅथॉलॉजी शिकणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर टेक्निकल इन्फॉर्मेशन अँड हँड्स ऑन ट्रेनिंग ऑफ ऑल वेक्टर बॉर्न डिसीजेस. ओके, हा पूर्ण पार्ट किती पर्सेंट, 80% असणार आहे तुमचा टेक्निकल सिलेबस, त्याच्यामध्ये हा पार्ट विचारला जातो. आपल्या अकॅडमीमध्ये आपण ऑलरेडी बॅचेस सुरू केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये आपण पूर्ण सिलेबस कव्हर करत आहोत. जर तुम्ही या बॅचेससाठी इच्छुक असाल तर इंदुना अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून तुम्ही या बॅच मध्ये रजिस्टर करू शकता. याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये कंबाईन बॅचेस पण आहेत ज्याच्यामध्ये LSO प्लस लॅब टेक्निशियनचा कोर्स तुम्ही परचेस करून दोघांचा स्टडी सोबत करू शकता. याच्यामध्ये गरजेचं आहे तुमच्याकडे नोट्स असणं, तुम्ही त्याच्यावरती मल्टिपल चॉईस क्वेश्चन जास्त प्रमाणामध्ये सोडवणं, PYQs कशा आहेत हे आपण आपल्या अकॅडमीमध्ये जे वीकली टेस्ट कंडक्ट करतोय त्याच्याद्वारे तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे. ओके, इथे फक्त प्रिपरेशन नका करू, पण आपण याचा एन्श्योर करतोय की तुमचं सिलेक्शन कसं केलं जाईल याच्यामध्ये. ओके, जर तुम्ही या बॅचेसचं प्रिपरेशन करत असाल, एक्झामसाठी इच्छुक असाल तर इंदुना अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा. प्ले स्टोअर मधून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही एनरोल करा बॅचेसमध्ये. थँक्यू, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.